राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम शासन आपल्या दारी हिंगोलीमध्ये आज आयोजित करण्यात आलेला आहे। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर या कार्यक्रमाची तयारी पाहायला मिळते। सर्व तयारी पूर्ण झाली असून मी सध्या स्टेजच्या समोर उभा आहे। आपण या ठिकाणी हा स्टेज बघू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी या कार्यक्रमाची पाहायला मिळते। हारतुऱ्यांना या स्टेजची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। तर स्टेजवर आपण बघू शकता 50 ते 60 यजमान नागरिक जे काही पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांच्या बसण्याची आसनाची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 50 ते 60 लोक बसतील असा स्टेज निर्माण करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण बघू शकता या कार्यक्रमाला 25 ते 30 हजार लाभार्थी येतील असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे। यासह मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नागरिक सुद्धा येणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली। त्यानंतर या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। तर साधारणतः हा कार्यक्रम दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास होणार आहे। त्यामुळे तापमान वाढलेलं असू शकतं आणि या तापमानाचा फटका आलेल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना फटका बसू नये यासाठी कूलरची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर पलीकडे बघायला गेलं तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये जे ते फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर हेमंत पाटलांच्या वतीनं जे ते मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मितीचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर महिलांसाठी विशेष जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी यासह पत्रकारांसाठी सुद्धा वेगवेगळी आसन बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित राहणार आहेत। त्यांचा दौरा त्यांचा प्रोग्राम आलेला आहे। परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अद्यापही दौरा आलेला नाही। त्यामुळे त्यांचं येण्याची शाश्वती प्रशासनाकडून दिली गेली नसली तरी मात्र या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जे ते मागील अनेक दिवसापासून आग्रही होते। सलग दुसऱ्या वेळेस हा कार्यक्रम जो तो पोस्टपोन केला होता, पुढे ढकलला होता। त्यानंतर आज कार्यक्रम होतोय। दुपारी साधारणतः 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने या ठिकाणी कार्यक्रमस्थळी दाखल होतील आणि हिंगोली जिल्हावासियांशी संवाद साधतील। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेला हा शासन आपल्या दारी कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।